काही म्हणा, पहिल्यापासून आहे ना जरा भोळीच आहे तू फुलाताई. अगं लक्षात ठेव का नवऱ्यानं मला दुसरेपणावर करून आणलंय. म्हणजे आधी नवऱ्यानं फसवलं आणि आता सून फसवते. आठवतंय ना तुला, आपला गोपाळ आधी लालीचं तोंड बघायला तयार नव्हता आणि आता आता कसा तिच्या तालावर नाचतोय लालीजी लालीजी करून. हा आणि ये तर तिला सून मानायला बी तयार नव्हते आणि आता आता कसं तिला काहीच बोलत नाही. आणि आता ती तुला गोळ्यात घ्यायला बघतीये. आणि ते एकदा झालं का मग घर आणि जमीन बघ कसं स्वतःच्या नावावर करून घेते ती. मी सांगते ना तुला, अगं तिनंच आपल्या गोपाळला बोलवून त्याच्याकडनं पैसे काढून घेतले असते. त्यो काय बायकोचा नंदी बैल गुबू 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 मान हलवणारा, त्यो काय बोलणार रे. हा हे बघ, रंजी, ती दोघं नवरा बायको काय करायचं ते करतील. तू नको ह्यात लक्ष घालू. हा असं कसं फुलत आहे, असं कसं नको लक्ष देऊ. तुला सांगते ना मी, ही लाली आहे ना, ही लाली म्हणजे घराला लागलेली कीड आहे, कीड. जोपर्यंत तिला ताब्यात ठेवत नाही ना बाई, अख्खं घर पोखरून काढील ती. थांब फुलत आहे, तिचा आहे ना आता सगळा थाटच बाहेर काढते मी. काढाच, त्याशिवाय ती सुधारणार नाही. नाही ते काय, नाहीतर डोक्यावर बसल. बसल नाही, नाचल. हा म्हणूनच म्हणते का तिला आत्ताच ताब्यात ठेव. माझा सगळा थाट बाहेर काढणार तुम्ही, मला ताब्यात ठेवणार. परत जायचंय का जेलमध्ये तुम्हाला? नाही नाही नाही, मी तुम्हाला सगळी भांडी घासायला सांगितली होती ना. फुलात त्यांना भांडी घासायला का दिली? अगं मी नाही बाई म्हणलं का तिला, किती म्हणली का घासू का घासू का, म्हणजे ती म्हणली पण नाही, तिनं डायरेक्ट घासायला घेतली. फुला आत्या करतायत ना, रंजना आत्या उठा उठा. अगं लाले, राहू दे की ग. आत्या उठा म्हटलं ना, उठा. उठ की ग फुलताय, कर की तुझे काम. बाई करते ना मी, तर घासते ना भांडी. तुला लई सोस आहे बाई कामाचा. जा ना जा ना. रंजना आत्या, भांडी एकदम चकाचक झाली पाहिजेत. माझं तोंड दिसलं पाहिजे बरं का. हा तोंड बघ. अहो आर्या मॅडम, काय करताय तुम्ही हे? झाडून घेत होते. गोपाळजी बरं वाटतं तुम्हाला आता? बेटर आहे आता. लालीजी कुठे? अहो त्या जरा वेळापूर्वी गेल्या. म्हणजे मीच म्हणाले त्यांना की आता मला बरं वाटतंय, तेव्हा त्या गेल्या.